सुषमा अंधारे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। महेश सावंत यांच्या प्रचार सभेतही मी ते बोलले होते की शिवसेनेचा हा यूएसपी आहे की शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकावर विश्वास दाखवला आणि त्या शिवसैनिकाच्या साठी शिवसेना कायम पाठीशी उभी राहिली। मी रात्री एका वाहिनीशी बोलतानाही म्हटलं होतं, जेव्हा मला त्यांनी विचारलं की अमित ठाकरे जिंकतील आणि ते जिंकले तर तुम्हाला तुमचं म्हणणं चुकीचं वाटेल का किंवा तुम्ही त्यांना पाठिंबा दिला नाही ही चूक झाली असं वाटेल का, तेव्हाही मी असं म्हटलं की समोर कुणीही असलं तरी लढणे हा धर्म असतो, लढलं पाहिजे नात्यागोत्यांचं राजकारण बाजूला ठेवून। कारण एका राजपुत्रासाठी जर आम्ही थांबलो तर एका लढणाऱ्या लढवय्या सैनिकावरचा तो अन्याय होईल। त्यामुळे महेश सावंतांना उमेदवारी देणं हे सर्वथा योग्य होतं। मग निकाल काहीही लागो पण महेश सावंतांची उमेदवारी ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची उमेदवारी, कारण शिवसेना कायम शिवसैनिकांच्या पाठीशी उभी राहते आणि आतापर्यंत शिवसेनेने जे काही उभे केलेले लोक आहेत, म्हणजे आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवर काही चेहरे आघाडीवर सुद्धा दिसतात, हेही लोक कधी काळी सामान्य होते आणि शिवसेनेने त्यांना असामान्य करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करून दिला आहे। आदित्य ठाकरेंचा लीड ज्याप्रमाणे मी बोललो अजून 1000पर्यंत गेलेला नाहीये, 2 राऊंड पूर्ण झालेला, आता तिसऱ्या राऊंडला सुरुवात झाली आहे। गेल्या वेळची निवडणूक पाहिली तर 84,000 इतका लीड त्यांनी घेतला होता, मात्र यावेळी लीड कुठेतरी कमी वाटतं। या घडीची सर्वात मोठी बातमी येते भोरमधून संग्राम थोपटे आघाडीवरती आहेत। भोर मधली बातमी, त्या पाठोपाठ वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे 11,000 मतांनी आघाडीवर, कोपरीमधून एकनाथ शिंदे 14,180 मतांनी आघाडीवरती आहे। त्यामुळे आपला गड ते राखतील। कोपरीतून केदार दिघे मात्र यावेळेला पिछाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज। तर आपण पाहतो अनेक मतदारसंघांमधले हे सुरुवातीचे कल हाती येत आहेत। महायुती मात्र सध्या 204 जागांवर आघाडीवर आहे, आघाडी वाढत चाललेली आहे महायुतीची। राहुल गडपाले सरांकडे मला जायचंय। राहुल सर, ही महायुतीची डबल सेंचुरी दिसतीये, 204 जागांवर महायुती आघाडीवर गेलेली आहे। हा ट्रेंड, हा कल असाच कायम राहील असं वाटतं आपल्याला? मला वाटतं की कलाबाबत जेव्हा आपण बोलतो तेव्हा बरेचदा आपण खूप उशिरा सुद्धा कल बघितलेले पाहिलेले आहेत। त्याच्यापुढे हे कल कायम राहतील का हे नेमकेपणाने सांगता येत नाही, पण तरी सुद्धा जितका फरक दिसतो आकडेवारीमध्ये, म्हणजे तुम्ही दाखवताय त्याप्रमाणे 47 आणि 200 हा जो फरक आहे तो हा फरक खूप कमी होईल असं आता तरी वाटत नाहीये। दुसरं म्हणजे आपण जे सातत्याने बोलतोय तर ते नेमकेपणाने मी थोडंसं आकडेवारीत सांगण्याचा प्रयत्न करतो की ही जी लाडकी बहीण योजना आणि आपण त्याचा मध्य प्रदेश मधले असलेला इम्पॅक्ट पाहिला, शिवराज सिंग किती वेळा त्या योजनेच्या भरोशावर लोकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं हे सुद्धा आपण बघितलं। आपण तर इथे फॅक्च्युअल थोडीशी जर आकडेवारी त्याचा विचार करायचा जर प्रयत्न केला तर 2019च्या तुलनेत जवळपास 57,96,000 महिलांनी एक्स्ट्रा महिलांनी मतदान केलेलं आहे या निवडणुकीमध्ये। म्हणजे आपण या निवडणुकीची जर टॅली करून बघितली तर 2019च्या निवडणुकीमध्ये 2,48,52,000 महिलांनी मतदान केलं होतं आणि या वर्षीची ही आकडेवारी जवळपास 3,06,49,000 इतकी आहे। सो हा फरक जर तुम्ही लक्षात घेतला तर हा फरक खूप मेजर इम्पॅक्ट टाकताना दिसतोय एकंदरीत सगळ्या महायुतीच्या राजकारणावर। दुसरं यातलं मला वाटतं थोडंसं कॅटेगरायझेशन जर आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर हा विषय लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या महिला गावातली एखादी समजा बीड सारख्या सातारा सारख्या जिल्ह्यातल्या एका सर्वसामान्य घरातली महिला की जिला घरातला 100 रुपयाचं डिसिजन घेताना सुद्धा तिच्या नवऱ्याची किंवा कुटुंबाची परमिशन घ्यायला लागते, त्या महिलेच्या हातात जर तिला 1,500-2,000 रुपये मिळत असतील तर तिला ती जे एम्पॉवरमेंट आहे ते एम्पॉवरमेंट तिच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं। जेव्हा एखाद्या गोष्टीचा फायदा थेट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि तो त्याच्यापर्यंतच मर्यादित असतो, तो थेट त्याच्या हातात 100% पोहोचतो, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो खूप लार्ज स्केलवर असतो आणि हे खूप पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आता जेव्हा मुद्दा येतो की अशा प्रकारचं थेट प्रलोभन किंवा थेट फायदे लोकांना देणं योग्य आहे की नाही, तर हे अत्यंत अयोग्य आहे। अशा स्वरूपाचे थेट फायदे दिल्यामुळे समाज ओव्हरऑल जी सोशल टेक्स्चर असतं ते बिघडतं, समाजावर याचा विपरीत परिणाम होतो। लोकांना त्यापेक्षा रोजगार द्या, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करा, त्यांना आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीने। भाजप 111 जागांच्या संदर्भातली मोठी बातमी, शिवसेना 58 मतांनी यावेळेला आघाडीवरती असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ यावेळेला असल्याची ब्रेकिंग न्यूज। महायुतीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार का? अजितजी उत्तर देणारच आहेत या संदर्भात। तुमचं नेमकं काय ठरलेलं आहे हेही आपण पाहणार आहोत। कारण की जे कल हाती आलेले आहेत त्यामध्ये
महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी जवळपास 6,000 मतांची आघाडी घेतलेली आहे आणि विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना जोरदार धक्का आहे तो सध्या या प्राथमिक कालांमधून आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः हेमंत रासने आपल्या सोबत आहेत। सकाळपासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बसलेले आहेत। काय धाकधूक होती सकाळपासून आणि आता जे काही कल हाती आलेले आहेत, 4 राऊंड झालेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला आघाडी मिळालेली आहे, काय वाटते? नाही, धाकधूक नव्हती, कारण साधारण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने केलेलं 11 वर्ष काम आहे, महायुती सरकारने घेतलेले चांगले निर्णय, सर्वसामान्यांना दिलेला आधार, त्यामुळे महायुतीचे जे नेते आहेत देवाभाऊ फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा यांनी सुद्धा चांगलं काम केलं। या दोन्ही नेतृत्वावर, केंद्रातील मोदी साहेबांच्या नेतृत्वावर व राज्यातील नेतृत्वावर जनतेचा विश्वास होता आणि कसबा मतदारसंघामध्ये मी जे सातत्याने कार्यरत होतो, सगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या, सामान्यांच्या इतर कामं जी आहेत ती मार्गी लावल्या, 50,000 नागरिकांपर्यंत रोज टेबल खुर्ची टाकून प्रत्येक भागात बसून त्यांची कामं मार्गी लावली, जनतेचा विश्वास संपादन केला आणि त्यामुळे मोदी साहेबांपासून राज्य सरकारपर्यंत आणि माझ्यापर्यंत जनतेचा आशीर्वाद आम्हाला होता आणि त्या आशीर्वादातनं ती मतं आम्हाला मिळतील अशी नक्की खात्री होती आणि त्या विश्वासावर आता जी 4थ्या वेगळ्या आघाडीची आघाडी आहे ती जशी जशी पुढे जाईल तशी ती मताधिक्य चांगल्या पद्धतीने वाढेल असं तुम्हाला वाटतं? 100% वाढेल। एकूण 20 राऊंड आहेत व ती साधारण 25,000च्या पुढे जाईल असा माझा अंदाज आहे। म्हणजे जो भाजपचा बालेकिल्ला होता तो पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार? 100%। विद्यमान आमदारांना काय सांगाल? म्हणजे जवळपास पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी तुम्हाला धोबी पछाड केलेलं होतं, पण आता तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये फिरला तर तुम्हाला यश येताना पाहायला मिळतं। तर मुळात आपण हा पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, पोटनिवडणुकीतला भारतीय जनता पार्टीचा हा दुसरा पराभव होता। त्याच्या आधी बापट साहेब सुद्धा एका पोटनिवडणुकीत पडले होते, त्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघाची बांधणी केली आणि त्याच्यानंतर माझा पोटनिवडणुकीत पराभव झाला। मी सुद्धा बापट साहेबांचं अनुकरण केलं, संपूर्ण मतदारसंघात सेवा, संघटन आणि संपर्क या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो। साई प्रभागात 6 ऑफिस उघडली, कारण 2 वर्ष प्रशासक होतं, लोकांना साधारण ते सेन्स म्हणजे लोकांना त्याची काय कल्पना, लोकांना अपेक्षा लोकप्रतिनिधींकडनं असतात, त्यामुळे टेबल खुर्च्या टाकून बसलो, कुणी लोकप्रतिनिधी नाही, आमदार सुद्धा नाही अशी इथे स्थिती होती, ती दूर करण्याचा मी प्रयत्न केला, माझ्या कार्यकर्त्यांनी केला आणि जवळजवळ 50,000 नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याच्यातनं आम्हाला जनतेचा विश्वास आमच्यावर बस दृढ झाला आणि आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला। तर आता हे जे काय मताधिक्य आपल्याला दिसतंय तर साधारण किती तुम्हाला लीड